ब्रेकनंतर बातमी सांगलीमधून आहे। सांगलीतील 10वीच्या विद्यार्थ्याची दिल्लीत आत्महत्या। शौर्य प्रताप पाटील असं या आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव आहे। तर मेट्रो स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवरून खाली उडी मारत त्यानं आत्महत्या केली आहे। शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याची ही धक्कादायक घटना घडली आहे। मुख्याध्यापकांसह 2 शिक्षकांविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आणि आता मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी। मुंबईत अचानकच गारठा वाढलाय। यंदाच्या नोव्हेंबर महिन्यातील आजची सकाळ ही गेल्या 10 वर्षातील सर्वात थंड सकाळ असल्याची माहिती आहे। तर 9 नोव्हेंबर पासून तापमानात घट सुरू झाली। तर मुंबईतील हवेची गुणवत्ता आता 170 AQI वर आहे। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। मुंबईत सध्या थंडी जाणवू लागलेली आहे। गुलाबी थंडीचा अनुभव मुंबईकर घेतात। तर दुसरीकडे आपण पाहतोय की मुंबईमध्ये धुरकट वातावरणाची निर्मिती झालेली आहे। सर्व दूर आपण जर पाहिलं तर दृश्यमानता सुद्धा कमी झालेली आहे। AQI 170 वर पोहोचलेला आहे आणि मुंबईत जी थंडी वाढलेली आहे ती दशकातील सगळ्यात थंड नोव्हेंबरची सकाळ म्हणून मानली जाते। आज सकाळी अचानक गारठा वाढला आणि यंदाच्या नोव्हेंबर महिन्यातील ही सगळ्यात थंड आणि गेल्या 10 वर्षातील सर्वात थंड सकाळ अशी नोंद सुद्धा झालेली आहे। सांताक्रूज वेधशाळेनं किमान तापमान हे 16.2 अंश सेल्सिअस इतकं नोंदवले, जे या काळातील सरासरी तापमानापेक्षा तब्बल 5 अंशांनी कमी आहे। ही सगळी स्कायलाईन आपण मुंबईची पाहतोय। कशा पद्धतीचं वातावरण सध्या मुंबईमध्ये आहे। अनेक दिवसांपासून मुंबईमध्ये मुंबईकर उकाडा जाणवत होते, मात्र आता गुलाबी थंडीचा अनुभव जो आहे तो मुंबईकर घेताना पाहायला मिळतात आणि आणखी 2 ते 3 दिवस अशाच पद्धतीनं तापमानात घट होणार असल्याचं सुद्धा बोललं जात आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। शिंदेंकडून रवींद्र चव्हाणांची अमित शहांकडे तक्रार करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। रवींद्र चव्हाणांमुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडत असल्याचं शिंदेंनी स्पष्ट केलंय। रवींद्र चव्हाणांनी पक्षप्रवेशासाठी पैशाचा गैरवापर केल्याची देखील तक्रार करण्यात आली आहे। महायुती विरोधातील बंडखोरांना आर्थिक पाठबळ देण्याचं काम चव्हाणांकडून होत असल्याची तक्रार एकनाथ शिंदेंनी अमित शहांकडे केली। शिंदेंची अमित शहांसोबत दिल्लीमध्ये जवळपास 50 मिनिटं चर्चा झाली। एकनाथ शिंदेंकडून अमित शहांकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची तक्रार केल्याची सूत्रांची माहिती आहे। शिंदेंची अमित शहांसोबत दिल्लीत जवळपास 50 मिनिटं चर्चा झाली। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांमुळे महायुतीत मिठाचा खडा पडत असल्याचं शिंदे म्हणाले। महायुती विरोधातील बंडखोरांना आर्थिक पाठबळ देण्याचं काम चव्हाणांकडून होत असल्याची तक्रार शिंदेंनी शहांकडे केल्याचं कळतंय। भाजपात पक्षप्रवेशासाठी पैशाचा गैरवापर होत असल्याचंही शिंदेंनी अमित शहांना सांगितलं। तक्रारीचा पाढा वाचणारा रडणारा एकनाथ शिंदे नाही आहे, तुम्हाला मी सांगतो। रडणारा नाही, लढणार आहे आणि ते आपण पाहिलं वेळोवेळी। त्यामुळे या छोट्या मोठ्या तक्रारी राष्ट्रीय पातळीवर आम्ही आणत नसतो। जो अमित शहांच्या जवळ असतो तो देवेंद्र फडणवीसांच्या नजरेत रडारवर असतो आणि जो देवेंद्र फडणवीसांच्या रडारवर असतो तो अमित शहांना फार प्रिय असतो। याच न्यायाने जर रवींद्र चव्हाणांनी आमची माणसं फोडलेली असतील तर याची दाद कुणाकडे मागायची, म्हणून कदाचित ते तिकडे गेलेले असतील। आधीचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या समन्वयकाचा दाखला देत नवीन प्रदेशाध्यक्षांच्या भूमिकेवर शिंदेंनी प्रश्नचिन्ह निर्माण केले। रवींद्र चव्हाणांकडून असं सुरू राहिलं तर येत्या निवडणुकीत महायुतीला नुकसान होईल अशी भीती शिंदेंनी व्यक्त केली। महायुतीसाठी चांगलं वातावरण असताना काही नेत्यांच्या विधानाने वातावरण दूषित होत असल्याची भूमिका शिंदेंनी मांडली। माध्यमांमध्ये बोलताना नेत्यांना समज द्यायला हवी अशी मागणीही शिंदेंनी अमित शहांकडे केली। एक दिवस आधीच डोंबिवलीत शिंदेंच्या शिवसेनेचे 4 नगरसेवकांनी रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला। शिंदेंच्या शिवसेनेत फोडाफोडी झाल्यानं शिंदेंच्या मंत्र्यांनी कॅबिनेटवरही बहिष्कार टाकला। आता शिंदेंनी थेट अमित शहांकडे तक्रार केली।